नमस्कार मित्रांनो, व्हिजन अकॅडमीत आपलं स्वागत. मित्रांनो, शिक्षक भरती राबविण्यामध्ये आता नवीन ट्विस्ट आला आहे, नवीन जी आर आला आहे. या जी आरनुसार आता शिक्षक भरती पारदर्शक आणि फास्ट ट्रॅक पद्धतीने राबविण्याबाबत नवीन नियमावली, नवीन SOP आलेली आहे. तर मित्रांनो, काय नवीन जी आर? मित्रांनो, या जी आरमध्ये स्पष्ट या ठिकाणी हा जी आर आहे दिनांक 30 मार्च 2026 रोजीचा. तर हा प्रसिद्ध झाला आहे. मित्रांनो, या जी आरनुसार माननीय उच्च न्यायालय निर्देशानुसार पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीची मानक कार्यपद्धती सुनिश्चित करण्याबाबत, जी काही मानक कार्यपद्धती असते शिक्षक भरती राबवण्याबाबत, SOP म्हणतो आपण त्याला. तर ही SOP ठरवण्याबाबत आता एक नवीन जी आरनुसार आता या ठिकाणी समिती स्थापन करण्यात आली आहे. मित्रांनो, या समितीमार्फत आता जे काही शिक्षक भरती राबवायची आहे तर त्याची संपूर्ण प्रोसिजर या जी आरनुसारच, या नियमावलीनुसारच होणार आहे. यामध्ये मित्रांनो, खाली जर पाहिलं आपण तर यामध्ये शिक्षक भरती संदर्भात पूर्ण ही जी आर आहेत पूर्वीचे. तर मित्रांनो, यामध्ये प्रस्तावना दिली आहे, तर ती आपण सविस्तर पाहूया. मित्रांनो, प्रस्तावनेमध्ये स्पष्ट उल्लेख केला आहे की जे काही कोर्टाचे आदेश आहे तर या शासन निर्णयान्वये राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या व खाजगी व्यवस्थापनाच्या म्हणजे अनुदानित संस्था शाळांमधील शिक्षक पदभरती ही शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमधील गुणांच्या आधारे पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे करणे बंधनकारक आहे. हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. मित्रांनो, पवित्र पोर्टल अंतर्गत शिक्षक भरती ही 2 ते 3 परीक्षामध्ये राबवली गेली आहे, 17, 22 आणि आता 25. तर ही पवित्र पोर्टलमार्फत राबवली जाते. वस्तुतः अशी तरतूद जनहित याचिका क्रमांक 8/2015 नुसार माननीय उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठान्वये ही पारित केलेली आहे. मात्र मित्रांनो, यामध्ये नवीन बाब ही आहे की ज्या खाजगी संस्था आहेत तर या खाजगी संस्था त्यांच्या मनमानी पद्धतीने शिक्षक भरती राबवली जातात. शासनाच्या नियमावली पायंदळी तुडवून खाजगी आपला स्वार्थ साधण्यासाठी, डोनेशन घेण्यासाठी खाजगी संस्था, अनुदानित संस्था मात्र खाजगी, या काय करतात, शिक्षक भरती राबवितात. शिक्षकाकडून, अभियोगदाराकडून पैसे उकळतात, शिक्षक म्हणून रुजू करतात. पण याचे कुठलेही पुरावे किंवा कुठलीही प्रस्तावना शिक्षक भरतीची पवित्र पोर्टलला कळवले जात नाही किंवा शासन दरबारी कळवले जात नाही. अशी ही बोगस शिक्षक भरती थांबवण्यासाठी सदर शासन निर्णय आहे, सदर जी आर हा आहे. आता या नियमावलीनुसार समिती स्थापन होणार आहे आणि या समितीमार्फत जे काही अशा घटना घडल्या आहेत, ज्या बोगस शिक्षक भरती झालेल्या आहेत, तर यांची इन्क्वायरी होणार आहे आणि जे संस्था चालक यात दोषी आहेत तर यांचे सदर कारवाई ही शालेय शिक्षण विभागामार्फत होणार आहे. यामध्ये सुद्धा याचा स्पष्ट उल्लेख आहे. मित्रांनो, या जी आरनुसार आता शिक्षक भरती कुठंतरी आता पारदर्शक होण्याच्या मार्गावर असणार आहे. कारण यामध्ये जे बोगस जे संस्था चालक आहेत तर ते आपल्या संस्थेतील पदे पवित्र पोर्टल देत नव्हते, ते परस्पर मनमानी पद्धतीने भरत होते. खोटे बॅकडेटच्या जागा दाखवून त्या भरल्या जात होत्या. 2018च्या पूर्वीचे शिक्षक रुजू केल्याचे खोट्या फायली दाखवून ही शिक्षक भरती बोगस चालू होती. मात्र आता या जी आरनुसार आता त्यांना असे करता येणं शक्य नाही. जे काय 2017पासून खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित, विना अनुदानित अशा शाळांमध्ये शिक्षक पद भरती पवित्र संगणकीय प्रणालीमार्फत होत आवश्यक असताना यामध्ये काही बोगस भरती होत होती, ती आता कुठेतरी थांबण्याच्या मार्गावर असणार आहे. मित्रांनो, यामध्ये आता जे काही पवित्र पोर्टलच्या लॉग इन ID उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तर या पवित्र पोर्टलला लॉग इन IDमध्ये शिक्षण विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी विहित मुदतीत प्रसिद्ध दिलेले नाही. मित्रांनो, यामध्ये आता शिक्षण विभागाचे अधिकारीसुद्धा रडारवर आहेत. त्यांनी जर काही यात काळाबाजार असेल तर ती सुद्धा यामध्ये रडारवर असणार आहेत. मित्रांनो, यामध्ये जे काही प्राधिकरण अधिकारी आहेत, यामध्ये शिक्षण अधिकारी असतील, शिक्षण उपसंचालक असतील, यांचीसुद्धा आता यामध्ये संपूर्ण जर यामध्ये इन्व्हॉल्व असतील त्यांनाही यामध्ये कुठेही सोडलं जाणार नाही. ही आवश्यक आहे. कारण मित्रांनो, शिक्षक भरतीमध्ये अशा बोगस शिक्षक भरती जर होत असतील, बॅकडेट दाखवून जर अनुदानीमध्ये 20-20, 25-25 लाख डोनेशन देऊन जर असे शिक्षक होत असतील तर मग पवित्र पोर्टलच्या शिक्षक भरतीला अर्थ काय आहे? या सर्व गोष्टी विचारात घेऊन शासनाने हा जी आर केला आहे. तो खरंच बेस्ट आणि उत्तम आहे. कारण यामध्ये आता लवकरात लवकर ही जर सर्व समिती महाराष्ट्रामधील शिक्षक जे काही संस्था चालक आहे तर त्यांची संपूर्ण चौकशी केली असता जास्तीत जास्त पदे ही पवित्र पोर्टलला येऊ शकतात. संस्थाचालकांना आता पदे लपवण्याचा कुठलाही चान्स राहणार नाही. ही एक आपल्यासाठी चांगली बाब आहे. जे गुणांच्या आधारे, टक्केवारीच्या आधारे जे उमेदवार या ठिकाणी सिलेक्ट होणार आहेत त्यांसाठी ही चांगली गोष्ट आहे. कारण त्यांना आता जास्तीत जास्त पदे असणार आहेत, जास्तीत जास्त
पदे पवित्र पोर्टल आल्यानंतर निश्चितच अभिधारकांसाठी, जे गुणवंत अभिधारक आहे त्यांसाठी ही चांगली बाब आहे. मित्रांनो, यामध्ये जर खाली विचार केला, अजून GR सखोल पाहिला तर यामध्ये 16/10/2025 रोजीच्या न्यायालयान्वये माननीय उच्च न्यायालयाने सदर याचिका फेटाळली असून पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरती आणि अधिक सक्षम व परिणामकारक बनवण्यासाठी खालील निर्देश शासनाला दिले आहेत. मित्रांनो, यामध्ये काही महत्त्वाचे निर्देश या ठिकाणी न्यायालयाने शासनात दिले होते. अशा पद्धतीने तुम्ही शिक्षक भरती राहावा. यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे प्रत्येक शैक्षणिक विभागात संबंधित विभागातील शिक्षण उपसंचालक यांच्या अध्यक्षतेखाली 3 सदस्यीय उच्चस्तरीय समिती नेमण्यात येऊन पवित्र पोर्टलशिवाय झालेल्या पदभरतीचा अहवाल या समिती शासन सादर करावा. मित्रांनो, आताच मला सांगितलेल्या पॉईंटनुसार ज्यांनी बोगस शिक्षक भरती केली आहे अशा सर्व सरकारची संस्थेची चौकशी इन्क्वायरी लावून ती सर्व रिपोर्ट अहवाल हा शासनाच्या दरबारी सादर करावा. हे महत्त्वाचा पॉईंट या ठिकाणी न्यायालयाने ठरवून दिलेला आहे. त्यानंतर 2 नंबर आहे तो म्हणजे पवित्र पोर्टलमार्फत पदभरती अधिक परिणामकारक व कार्यक्षमपणे होण्यासाठी शासनाने मानक कार्यपद्धती SOP निश्चित करावी. मित्रांनो, हा महत्त्वाचा एकदम बेस्ट पॉईंट आहे SOPचा, जे काय स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आहे. तर या प्रोसिजरमुळे शिक्षक भरती राबवायची कशी हा रोडमॅप या सिस्टीमद्वारे असणार आहे. ही खूप बेस्ट अशी मानक पद्धती असणार आहे की आपल्याला ॲक्च्युली आपली शिक्षक भरती राबवायची कशी. यामध्ये टक्केवारीचा आधार आहे, गुणाचा आधार आहे, अभिधारकांची सर्व गुणवत्ता आहेच आहे, पण त्याचबरोबर इतर समजा कॅटेगरी वाईज आहे. तर हे संपूर्ण बाबी या मानक पद्धतीमध्ये असणार आहेत. संपूर्ण एकंदरीत शिक्षक भरती विचार केला तर ही SOP खूप बेस्ट अशी SOP असणार आहे. यामुळे शिक्षक भरती पारदर्शक तर होणारच आहे, फास्ट ट्रॅक पद्धतीने सुद्धा लवकरात लवकर राबवली जाणार आहे. येत्या 2 महिन्यामध्ये शिक्षण मंत्र्याच्या घोषणेनुसार येत्या 2 महिन्यामध्ये शिक्षक भरतीला लवकरात लवकर राबवण्याबाबत चान्सेस आहे. जूनमध्ये शिक्षक भरती होण्याचे चान्सेस आहेत. त्यानंतर खाली पॉईंट आहे मान्य उच्च न्यायालयाच्या. मित्रांनो, मान्य उच्च न्यायालयाच्या उपरोक्त निर्देशाची अंमलबजावणी करण्याबाबत प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. मित्रांनो, जे काही उच्च न्यायालयाचे उपरोक्त निर्देश आहेत की तुम्ही ज्या बोगस शिक्षक भरती झाले आहेत त्यांची इन्क्वायरी लावा, त्या संचालकांची संपूर्ण अहवाल डिटेल्स शासनाला पाठवा. त्याचप्रमाणे शिक्षक पदभरती राबवण्यासाठी SOP स्थापन करा. SOP जे काही स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आहे, तर या प्रोसिजरनुसार शिक्षक भरती पारदर्शकपणे राबवा. ही जे हे जे कोर्टाचे आदेश आहेत शासनाला, तर या आदेशान्वये मान्य उच्च न्यायालयाच्या उपरोक्त निर्देशाची अंमलबजावणी करण्याबाबत प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता आणि आता तो लवकरात लवकर अंमलबजावणीसुद्धा येण्याची शक्यता आहे. मित्रांनो, अशा पद्धतीने ही संपूर्ण प्रोसिजर आहे. मित्रांनो, यामुळे काय होणार आहे की शिक्षक भरतीला वेग तर येणारच आहे, पण जे काही रखडलेली शिक्षक भरती आहे मित्रांनो 2025मध्ये टेट झाली होती. त्या 2025 मे एंडिंग 2025ला टेट परीक्षा झाली. तोपर्यंत अजूनही कुठलीही शिक्षक भरती झाली नव्हती, राबवली नव्हती. मग आता मात्र या सर्व बाबी घडत आहेत. त्यामुळे नक्कीच आपल्याला एक आशावाद निर्माण झाला आहे की लवकरात लवकर शिक्षक भरती होईल, लवकरात लवकर कट ऑफ लागेल आणि लवकर लवकर जॉईनिंग होऊ शकते. मित्रांनो, अशा अपेक्षा करूया की त्या पुढच्या 2 महिन्यामध्ये शिक्षक भरतीची ही प्रोसिजर फास्ट ट्रॅक पद्धतीने होईल आणि 15 जूनच्या आधी जे गुणवंत अभिधारक आहेत तर त्यांच्या हातामध्ये जॉईनिंग लेटर असेल अशी नक्कीच अपेक्षा करूया. मित्रांनो, शिक्षक भरती 2 टप्प्यामध्ये होणार आहे, एक जिल्हा परिषद आणि दुसरी अनुदानित संस्था. तर यामध्ये सुद्धा जवळपास 6 ते 7 हजार जागा या जिल्हा परिषदेच्या असणार आहेत अशी आपल्याला एक माहिती मिळत आहे. आणि ज्या खाजगी अनुदानित संस्था आहेत तर यांचीसुद्धा 6,000च्या वर पदे या ठिकाणी असणार आहे. त्यामुळे मित्रांनो, ज्यांचे कट ऑफ्स जे मार्क्स चांगले आले आहेत शिक्षक भरतीमध्ये टेटमध्ये, तर त्यांसाठी ही खूपच बेस्ट अशी बाब आहे. त्यांनी आपले डॉक्युमेंट्स रेडी ठेवायचे आहे. त्या 2 महिन्यामध्ये शिक्षक भरती होण्याची दाट शक्यता, म्हणजे शिक्षक भरती प्रत्यक्ष जॉईनिंग लेटर मिळण्याची दाट शक्यता आहे. अशा आपण अपेक्षा करू शासन दरबारी लवकरात लवकर या घडामोडी व्हाव्यात. तर ही होती छोटीशी अपडेट. जे काही शिक्षक भरती राबवण्याबाबत नवीन GR प्रसिद्ध झाला आहे 30 मार्च 2026 रोजी. तर यामध्ये 2 महत्त्वाच्या बाबी आहेत. SOP स्थापन करा आणि जे बोगस शिक्षक भरती झाले आहे, बॅकडेट दाखवून जे शिक्षक भरती झालेले आहे त्या संपूर्ण कॅन्सल करून संपूर्ण पदे ही पवित्र पोर्टलला पाठवण्याबाबत अहवाल शासन दरबारी सादर करा. हे 2 महत्त्वाच्या बाबी या ठिकाणी आहेत मित्रांनो. यामुळे नक्कीच आपल्याला फायदा होणार आहे. व्हिडिओ आवडला असेल प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.